पवित्र तो देह. हो तुकोबराया, काही काही साधक श्री तुकोबरायांकडे गेली, तुकोबरायांना म्हणाली, तुकोबराया तुम्ही म्हणतात पवित्र तो देह, मग या जगात अशा अनेक वस्तू आहेत त्या पवित्र आहेत. श्री तुकोबराय म्हणाले, संत महात्म्यांचा देह सोडून प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी दोष आहे. ते साधक बी इतके हुशार होते. काय श्री तुकोबराय धडधडीत खोटं बोलता. श्री तुकोबराय म्हणाले, बाबा झालंय काय? तर तो साधक म्हणाला, श्री तुकोबराया तुम्ही त्या गायीचं वर्णन करता. हिंदू धर्मामध्ये पुण्यवान जी गायी समजली, त्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव राहतात, महाराज त्या गायीचा देह किती. तू जर अभ्यास करत असेल तर भावार्थ रामायण वाच, भावार्थ रामायणामध्ये जा, मग तिथं तुला कळेल गायीचा दोष काय. गायी सगळीच पवित्र नाही. मी जास्त खोलावरती जात बसत नाही. आपल्याकडे थोड्या वेळामध्ये जास्त रणा कळायच्यात आपल्याला, त्याच्यामुळे मी जास्त. आणि तुमची इच्छा असं नाही तर काही म्हणतील, वा तुझंच पाठ नसत नसेल म्हणून तू म्हणतो शॉर्टकट मध्ये. असं काही नाही. तुम्ही कोणतीही सांगता, म्हणजे एवढा मी हुशार नाही, पण चला मी थोडक्यात दृष्टांत देऊन जातो आपल्या पुढे. तुम्ही भावार्थ रामायण उचका. भावार्थ रामायणामध्ये ज्यावेळी गयेच्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्र आणि माता सीता हे आपल्या राजा दशरथाचा पिंडदान विधी करण्यासाठी ज्या गयेच्या ठिकाणी गेले होते, त्या ठिकाणचा हा प्रसंग आहे. त्या ठिकाणी तो गायीला शाप मिळालाच, तो जाऊ दे मोर द्या. तुम्ही म्हणाल, बुवा आम्ही कधी रामप्रभूच्या काळात होतो, कधी आम्ही गयेला गेलो. एक साधं उदाहरण सांगता. आपल्याकडे सगळा शेतकरी वर्ग आहे आणि गावरान गाई पाळणार आहे, बरोबर. तुम्ही मला सांगा, ती गावरान गाई चरायला ज्यावेळी सोडली जाते रानात, ती पहिली कुठं जाते हो? बोला, शेतकरी वर्ग आहे, बोला. ती सोडली का पहिली घाण खायला जाते वड्याला. हाय का खोटं बोलतो का मी? हा दोष सांगितलाय श्री तुकोबरायांनी. मस्त पुण्यवान आहे, पण मुखानं मात्र अपवित्रता. कारण की ते सीतामाईला बरोबर उत्तर दिलं नाही. सीतामाईला बरोबर उत्तर दिली नाही, सीतामाईची साक्ष दिली नाही. खूप मोठा दृष्टांत आहे, मला तिकडे सांगू जाऊन वेळ घ्यायचा नाही. हाही श्री तुकोबरायांनी दृष्टांत खुडून टाकला. मग काही साधक त्याच्यापेक्षाही हुशार होते. ते म्हणाले, महाराज पवित्र्यामध्ये लक्ष्मीला पुण्यवान म्हणाले. लगेच श्री तुकोबरायांनी प्रमाण दिलं. द्रव्याची